नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये। तर आज मी बनवणार आहे एक असा पदार्थ जे आपल्या घरी म्हणजे आपण विकत आणतो, त्यामुळे आपल्याला पैसे खर्च करायला लागतात। त्यासाठी मी आज घरच्या घरीच असा एक पदार्थ बनवणार आहे। त्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही लागणार। तर बघूया तो पदार्थ कसा बनणार आहे आणि कोणत्या पद्धतीत बनणार। बघू शकता मी इथं 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि ह्या वाटीनेच आपल्याला सगळे पदार्थ मोजून आणि मापून घ्यायचे आहेत, त्यामुळे आपला पदार्थ एकदम व्यवस्थित असा बनणार आहे। तर बघू शकता हा रवा आहे, हा रवा मी मिक्सरमध्ये टाकणार आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। रव्यासोबत मी त्याच वाटीने एक साखर घेतलेली 1 वाटी, ती साखर पण मी मिक्सरमध्ये टाकत आहे। ती साखर पण आपल्याला वाटून घ्यायची आहे आणि त्याबरोबर मी ओरलचे बिस्किट घेतले, त्यात एक बिस्किट पुन्हा पण बिस्किट पण त्यात टाकणार आहे। तर या बिस्किटातली ही जी क्रीम आहे ना, ही क्रीम काढायची आहे आणि त्यात ते बिस्किट टाकायचे आहेत आपल्याला। तर बघू शकता या प्रकारे आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। हे बघू शकता आपलं वाटण एकदम व्यवस्थित झालेलं आहे। आता आपण एका भांड्यात काढून घेऊया याला। आपला पदार्थ जो आहे ना तो थोडासा गोड पाहिजे, त्यामुळे मी थोडीशी जास्त साखर टाकलेली आहे। तर त्याच वाटीने आपल्याला इथं मैदा घ्यायचा आहे, मैदा पण ह्यात मिक्स करायचा आहे आपल्याला। मैदा का तर आपल्या पदार्थात व्यवस्थित असं म्हणजे मऊपणा येण्यासाठी आपण मैदा वापरणार आहे। तर मैदा पण टाकून घेतलेला आहे मी आणि मैद्याच्या नंतर न आपलं नॉर्मल तेल टाकून घ्यायचं आहे। दोन तीन पळ्या नॉर्मल तेल टाकून घ्यायचं आहे। हे सगळं झाल्यानंतर न आपल्याला यात ड्रायफ्रूट टाकायचे आहे। ड्रायफ्रूटने आपल्या पदार्थाला व्यवस्थित एकदम असे क्रश लागणार आहे, त्यामुळे आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे आहेत। ड्रायफ्रूटने आपल्या पदार्थाला एकदम भारी चव येणार आहे, त्यामुळे आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे। बघू शकता मी ड्रायफ्रूट काढून घेतले आहे, पण ड्रायफ्रूट आताच नाही टाकायचे, आपल्याला नंतर टाकायचे आहेत। आता यात आपल्याला गरम केलेले आणि गरम करून थंड झालेलं दूध त्यात टाकायचं आहे। आपल्याला दूध यात थंडच करून तर मी अंदाजे त्याच वाटीने 1 वाटी असं दूध घेतलेलं आहे। हे बघू शकता आता मी त्यात दूध टाकणार आहे। दुधातच आपल्याला चांगलं याला फेटून द्यायचं आहे। व्यवस्थित मळलं गेलं ना मग आपला पदार्थ एकदम छान असं फुगून येणार आहे, त्यामुळे मी दूध टाकलेलं आहे। तुमच्याकडे दूध अवेलेबल नसेल तर गरम पाणी करून थोडंसं थंड होऊ देऊन नंतर आपलं हे मिश्रण एकत्र व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे मी। बघू शकता आता आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे याला आणि मिश्रण आपल्याला असं सहजच असं खाली पडेल असं इतपत आपल्याला पातळ करायचं आहे। जर तुम्हाला वाटेल अजून यात पाणी किंवा दूध यात आपल्याला टाकायची गरज आहे तर तुम्ही टाकू शकता, पण जास्त पातळ झाल्यानंतर ना आपला हा पदार्थ बिघडू शकतो, त्यामुळे असंच आपल्याला पेस्ट लागणार आहे। तर बघा आपली पेस्ट एकदम मस्त झालेली आहे। आता आपण याला गॅसवर ठेवून घेऊया, चांगला शिजून घेऊया। तर त्याआधी आपण आपल्याकडे पॅन वगैरे काय नसेल तर एखादा कुकरचा डब्बा किंवा आपला एखादा छोटासा डब्बा असेल तर त्यात आपण तेल लावून ओतून घेऊया। त्यामुळे आपले हे व्यवस्थित छान असा पदार्थ आपला बनला जाईल, त्यामुळे आपल्याला एका डब्यात ओतून घ्यायचा आहे। तर हे बघू शकता मी हा डबा घेतलेला आहे, या डब्यात मी हा पदार्थ बनवणार आहे। तर त्यात आधी आपल्याला एक पळी तेल घालून घ्यायचं आहे। तेल घातल्यामुळे आपला हा पदार्थ खाली चिटकणार नाही, त्यामुळे व्यवस्थित आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आहे। हे बघू शकता असं, आणि थोडंसं वरणी त्या तेलावरच्या वर आपल्याला मैद्याचं जे पीठ असतं ना ते टाकून घ्यायचं आहे। मैद्याच्या पिठामुळे पण आपला हा पदार्थ खाली डब्याला चिटकणार नाही। आपल्याकडे त्या खाली पेपर असतो ना टाकायचा, तो पेपर अवेलेबल नाही माझ्याकडे, त्यामुळे मी अशी पद्धत निवडलेली आहे। तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा ही पद्धत, एकदम भारी असं आपला पदार्थ खाली डब्याला चिटकणार नाही। आणि त्याच्यानंतर ना हे ड्रायफ्रुट्स आहेत ना, ह्या ड्रायफ्रुट्सचे थोडे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला यावरती टाकायचे आहेत। हे बघू शकता आता मी ते तुकडे करून घेतलेले आहेत, हे पण आपण टाकून घेऊया। पॅटर्न ना आपले एकदम व्यवस्थित असं भिजलेलं पण आहे आणि आता याच्यात आपण टाकून घेऊया। हे बघू शकता असं सहजच खाली पडू शकता, इतपत आपल्याला पातळ करायचं आहे। एवढं पण पातळ नाही, मध्यम असे पातळ पदार्थ हा करायचा आहे आपल्याला। हे बघू शकता सगळं व्यवस्थित करून घेतलेलं आहे मी। तर मी 10 ते 15 मिनिटं अगोदर गॅस आपला चालू करून कढई तापायला ठेवली होती। आता आपली व्यवस्थित कढई तापलेली आहे। आता या आपला डब्बा याच्यावर व्यवस्थित असा मांडून घ्यायचा आहे आपल्याला आणि आता त्याच्यावर झाकण लावून ठेवायचं आहे आपल्याला। तर बघू शकता आता आपण हे झाकण लावून ठेवूया आणि आपल्या या झाकणाला असं एक बोळ असतं ज्याची का हवा जाण्यासाठी, त्यामध्ये आपल्या अशा काड्या लावून ठेवायच्या आहेत, त्यातनी आपल्याला हवा जाऊ द्यायची नाही बाहेर। त्यासाठी हे असं मी काड्या लावून ठेवलेल्या आहेत, तुम्ही पण करू शकता। तर आपल्याला हे असं मंद आचेवर अर्धा तास आपल्याला हा पदार्थ व्यवस्थित आता शिजू दिला पाहिजे। मंद आचेवर असा हा आपल्याला पदार्थ शिजून दिला पाहिजे, त्यामुळे आपला पदार्थ एकदम व्यवस्थित आणि मस्त असा फुगून येईल। अर्ध्या तासाने आपला हा पदार्थ एकदम फुलून असा व्यवस्थित शिजला गेलेला आहे। तुम्हाला मी एकदा दाखवते। हा बघू शकता चमचा आरपार जात आहे आणि चमच्याला काहीही लागलेलं नाहीये, हे समजून जायचं आपला हा पदार्थ एकदम व्यवस्थित शिजला गेलेला आहे। आता 10-15 मिनिटं आपण याला असंच थंड व्हायला ठेवून घेऊया